स्त्रीला पण म्हणजे माझ्या मम्मीचे पण आज आभार मानायचे आहेत. तिने पण आमच्यासाठी खूप काही केलं. सगळ्यांनीच पूर्ण फॅमिली सगळ्यांचे इथे जेवढे बसलेले जे काका रिटायर व्हायचे बाकी आहेत त्यांच्या पण आयुष्य पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. पप्पा त्यांना काका त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. प्रत्येकाला एक देवाने डिपार्टमेंट दिलेलं आहे. तुझं काम तिथं आहे कारण प्रत्येक जण श्रीमंत असतात तर बाकीचे काम कोणी केले असते. प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून सेवा होत असते. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे कळवण या ठिकाणी. कळवण या ठिकाणी यासाठी चालले की आमचे जे मामा आहेत म्हणजे आमच्या आईचा सक्का भाऊ यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम होणार आहे कळवण या ठिकाणी. म्हणजे ते मामा ST डेपोमध्ये होते कंडक्टर म्हणून. त्यांनी 35 वर्ष पूर्ण काम केलं आणि आज त्यांची रिटायरमेंट आहे. तर आम्ही सर्वजण चाललो आहे. बाकी अजय वगैरे सोनू सगळे काही तिकडे असणार आहे. म्हणजे ऑलरेडी घोडांब्याला आहेत मामाच्या गावाला आणि तिथून आपल्याला कळवणला जायचं आहे. आणि कळवण आपल्या इथं खिरकड्याहून 100 किलोमीटर आहे. तर आता सर्व आवरलं आहे. आमचं सकाळ झालेली म्हणजे पूर्ण तयार झालेली. 8 वाजलेत आणि आता आम्ही निघूया आणि तिथं गेल्यावर आपण सर्व कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडतो ते पूर्ण बघूया. तर चला भेटूया आता पुढे. तर मित्रांनो आपले आता बस स्टँडवर एंट्री झालेली आहे बघा इथं इकडच्या साईडला. आणि आपल्याला जायचं आहे आतल्या साईडला बघा इथं दिलेलं सुद्धा आहे कळवण आगार. आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आता इथून आपल्याला मध्ये एंट्री करायची आहे. तर आपली पब्लिक उतरलेली आहे बघा. दादा आई गायत्री कामिनी मॅडम नाही आल्या कारण त्यांना ऑर्डर होती. बाकी सगळे इथं बसलेले आहेत आणि सोनू तिकडच्या साईडने रोशन गाडी लावले गेलं आहे. तर डेपोमध्ये बघा किती बस आहेत उभ्या इकडच्या साईडला आणि आता आपण मध्ये जाऊया चला. अतिशय म्हणजे विना अपघात अति सेवा त्यांनी पार पाडली आणि त्यांची जीवनसाथी मी तर म्हणतो या आमच्या वहिनी किंवा ताई कळवण नगरात त्यांनी पाय पण ठेवला नसते. असे खडतर आणि खूप मांडवाची सेवा केली. सभा सरकार मंत्रींना विनंती करतो की मान्य आभार व्यवस्थापक साहेब मान्य जिवला बाबू 35 वर्षे अतिशय विना अपघात प्रकरण न करता हा आज आपल्या जीवनामध्ये आजचा दिवस हा आनंदाचा क्षण आहे. तर आज त्यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे किंवा जी मेहनत केलेली आहे आज प्रत्येक जणांनी. आता जसं माझं नाव किरण छबुलाल बाबू, माझे पप्पा श्री छबुलाल जिवला बाबू. आज यांचा जो 35 वर्ष एका क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणं हा खूप मोठा प्रतीक काल आहे. तर असं सर्वांनी केलेलं आहे. पण याच्यामध्ये किती मेहनत केली आहे हे मी जवळून बघितलं. का कारण पप्पांनी पहिले पंचवटी डेपोला जॉईन झाले होते. त्याच्यानंतर 20 वर्ष पेठ डेपोला गेले आणि माझा जन्म पेठला झाला आणि त्याच्यानंतर मग कळवण डेपोला आला. पण पेठ डेपोला असताना काय काय परिस्थितीतून वरती आले त्यांना माहीत आहे, मला माहीत आहे, म्हणजे परिवाराला माहीत आहे. पण हे आपण शब्दात नाही सांगू शकत. पण एक एवढं सांगू शकतो, आज जे पण इथं आज वरिष्ठ साहेब आहेत त्यांच्यासाठी पण इथं जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि इथं त्यांचे जेवढे पण सहकारी कर्मचारी जेवढे पण आहेत त्यांच्यासाठी पण इथं जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण त्यांची जी ही ड्युटी आहे ही एक मोठी सेवा आहे, समाजसेवा आहे. लोकांच्या नजरेत येत नाही आणि प्रत्येक जण सेवा करत असतो पण तो वेगळ्या डिपार्टमेंटमधून करत असतो. प्रत्येकाला एक देवाने डिपार्टमेंट दिलेलं आहे. तुझं काम तिथं आहे कारण प्रत्येक जण श्रीमंत असतात तर बाकीचे काम कोणी केले असतात. प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून सेवा होत असते. तर ही सेवा आज पप्पांच्या माध्यमातून घडली तर खूप मोठी आहे. कारण जेव्हा मी नाशिकला शाळेत होतो घरात पैसे नसताना पण शाळेत टाकलं आणि फीजच्या बाबतीत कधीच प्रॉब्लेम नाही केला. आणि आज त्यांचा मोठा मुलगा म्हणून मी आज जबाबदारी माझ्यावर आहे.
पण एवढं नक्की सांगणार का प्रत्येकाने जबाबदारी घ्या, कुटुंबाला सांभाळा आणि व्यसनाच्या मागे लागू नका, दारू पिऊ नका. एवढंच बोलतो. धन्यवाद. मग तिथे आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी कंपनी. आता आम्ही शोभूराज शिवराव बागुल यांची दोन शब्द थोडक्यात मागते. तर आम्ही एका म्हणजे शिकायला आम्ही घोडांबे येथे होतो लहान आणि कितीपर्यंत तिथे वर्ग नसताना, चौथी वर्ग नसताना आम्ही बोरगावच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं. नंतर हायस्कूलमध्ये आलो. तो पुढच्या वर्गात होता, मी मागच्या JK मध्ये होता. आता माझ्या पुढे आमचं हे होतं. त्यांनी आपण शिक्षण घेतल्यामुळे आपण हे करतो की आपण आपल्या नोकरीसाठी काय केलं पाहिजे, काय धावपळीसाठी म्हणून आपण कसं हे केलं पाहिजे. आणि त्याच्यात त्यांनी आज 35 सेवेमध्ये 35 वर्ष पूर्ण प्रामाणिकपणे काम करून त्या आज 31/5/2010 रोजी तो सेवानिवृत्त होत आहे. आणि आपल्या ज्याच्या पत्नी आमच्यासाठी त्याला पण आपलं म्हणजे शहाण वाटा असतो. आपण गाडी काय एका ज्याच्या चाकाने चालत नाही, दोन्ही चाकं बरोबर असतील तर संसारामध्ये गाडी ती आपली बरोबर चालत असते. आणि तिथं रोज सकाळ तेव्हा म्हणजे आपल्या त्रुटी असेल तर डबा करून देणं किंवा काय सगळं बघणं. तर दोघं पण व्यवस्थित 35 वर्षामध्ये त्यांनी व्यवस्थित हे केलं. आणि त्याला 2 मुली आणि 2 मुलं आहेत. तर 2 मुलींचे लग्न झाले, एका मुलाचं पण लग्न झालं आणि एका मुलाचं अजून त्याच्यावर जबाबदारी आहे. तर ती पण आता सेवानिवृत्त झाल्यामुळे व्यवस्थित पार पाडेल. आणि असंच त्यांचं आयुष्य पुढचं वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आणि पुढचं आपण ड्युटी आपण कधी सुट्टी न घेता किंवा आपल्याला कुठे जायला मिळत नाही रजा काढल्याशिवाय, तर याचं पुढचं आयुष्य म्हणजे पुढचं आता आपलं जे सेवानिवृत्त होत आहे तर पुढचं आयुष्य आपण दोघांना शुभेच्छा देते की आपण कुठे फिरायला जाणं, कुठे काय आपलं काही इच्छा असतील तर तिथे पूर्ण फिरून यावं. आणि फॅमिलीशी आपण आतापर्यंत लक्ष धावपळीच्या याच्यात दिलं नाही तर आपण फॅमिलीकडे लक्ष द्यावं आणि व्यवस्थित हे करावं. आणि आजच्या या माझ्या बाबांची निमित्ताने आपल्या सर्वांसमोर बोलायला मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. बाबा, आजचा दिवस तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप मोठा आहे. मी तुमच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे वर्ष ऊर्जा आमच्या कुटुंबाला दिले आहे आणि ती सांभाळून आम्हाला मिळाले. लहानपणापासून आमचं शिक्षण आणि ड्युटी या सगळ्यांकडे लक्ष देऊन एवढे 32 वर्ष 5 महिने पार पाडले. त्यासाठी मला आज खूप आनंद होतो. अभिमान वाटतो की तुम्ही ही पूर्ण ड्युटी अत्यंत प्रामाणिकपणे निभावली, कधी कोणाला न दुखवता. आजही पेट डेपोचा, कळवण डेपोचा, सीजे बागुल जे मुलं सांगितले ना एकदम चांगल्याने आम्हाला ओळखतात, कारण की पप्पांनी इतकी चांगली ड्युटी केली आहे. माझ्या पप्पांसाठी जे थविल काका असो, ते दुसरे जे काका आहेत ते सगळे माझ्या वडिलांसमान आहेत. त्यांनी आजपर्यंत कुटुंबाला वेळ देऊन ड्युट्या केल्या, हे खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्या आयांचे मला म्हणजे आभार मानायचे आहेत की असं फोन करायचे की इथे आलो पटकन डबा बांध. त्यांनी डबा करणं, मंगळवारच्या सुट्टीचा दिवस असला तर वेळेवर त्यांचे कपडे धुणं, त्यापासून त्यांनी कामं केलेले आहेत. आणि पुरुषाची जात ही रिटायर होऊ शकते, पण सगळ्या आयांसाठी मला एक असं बोलायचंय की आई जात ही कधीच रिटायर होत नाही. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की स्त्रियांना पण वेळ दिला पाहिजे. पुरुष रिटायर झाला का सांगेल मी आयुष्यभर काम केलं, मी रिटायर झालो, तर मला आज आयांसाठी पण एक शब्द असं बोलायचं आहे की त्या कधीच बोलू शकत नाही तुमची ड्युटी झाली, तुम्ही रिटायर झाले, मी रिटायर. तिला आयुष्यभर काम हे करावंच लागतं. त्याच्यामुळे स्त्रीला पण म्हणजे माझ्या मम्मीचे पण आज आभार मानायचे आहेत. तिने पण आमच्यासाठी खूप काही केलं. सगळ्यांनीच पूर्ण फॅमिली, सगळ्यांची इथे जेवढे बसलेले जे काका रिटायर व्हायचे बाकी आहेत त्यांच्या पण आयुष्य पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. पप्पां त्यांना, काकां त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आमची फी भरण्यापासून जेवढं पप्पांनी केलं ते आम्ही पूर्ण आयुष्यात कर फेडू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. जोटिंग साहेब
संकट टळते तुझ्या कृपेने संकट टळते. तर सत्कार समारंभ झालेला आहे. आता सर्व जिकडं तिकडं जाऊ राहिले आणि आपल्याला परत व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ काढायचे आहेत. तर काढूया आता पहिले सर्वात आधी तर बाहेर जाऊया. तर हे बघा आता सगळं आवरायची तयारी चालू आहे. खुर्च्या वगैरे काय आवर राहिले म्हणजे झालं आहे आपला कार्यक्रम सर्व. आणि आता आपल्या जिथं गाड्या लावलेल्या तिथं जाऊया. ऊन भरपूर आहे तर सगळं थकून इकडं आलेले आहेत. आणि अद्दूबाई इकडं आलेलं आहे स्पेशल. त्याला एकदम जांभळ्याच्या खाली सावलीत जांभली खाली आले. जांभळ पिकल्या झाडा खाली. तर आता झालेला पूर्ण कार्यक्रम आणि आम्हाला इथं डेपोमध्ये दिसलं जांभळाचं झाड. तर बघा आई तिथून आता आम्ही पाड राहिलो. सोरी पण इथंच दिसली होती डायरेक्ट नाही का. ते आता सोरीने पाड राहिले. बघूया किरण सरांनी तर पकडलं. किती जांभळं सर जबर. डेपो का डायरेक्ट आज विकत घेतलाय. हे बघा सोरी पण मस्त आहे. ए सोनू जरा खाली दिले पाडून. हे बघ पडले. इकडच्या साईडला आता सर्व आलेले आहेत. तिथं जेवणाची सोय सुद्धा आहे. तर थोड्या वेळाने बघूया नाही तर जेवायला पण जाऊया. बघा आले तिथं हळद पिकलेले आहेत. बघू सासू सुनीचं प्रेम. आले जांभळे दिलेले आहेत. आता बघूया आदू खातो का जांभूळ. तर फॅमिली पूर्ण एकत्र आलेली आहे आपली आणि फोटोशूट घ्यायचं आहे. तर बघा सगळे एकत्र आले आहेत आता. तर मामांसोबत आता फोटोशूट करूया. हे बघा सर्व आलेले आहेत आणि काढूया फोटोशूट करूया. तर अशोक भाऊ पण आलेत आता. छान अशा आता फोटो काढणार आहे आपण. बघा इकडच्या साईडला सानू तर येतच नाही पळू राहिले. बघी किरण मामा गेला आणायला. चलो तर झाले आपलं फोटोशूट वगैरे सर्व करून आता घरी निघालेलो आहे. बघा आपली नेक्सॉन आणलेली इंडिका आहे. आणि चलो आता सोनू कुठं आहे त्यांनी आणलेले एर्टिगा. तर आता सगळे निघालेले आहेत पुढे. देखो बघा इकडं सगळे. चलो अभी हम निघने वाले हैं. तर जेवण करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे. माळातच आहे कोणाचे काय माहीत नाही पण आणलेलं आहे आम्हाला. तर सगळ्यांच्या गाड्या आणलेल्या तर बघा इथं उतरलेत सगळे आता. तर बघा सर्वजण इथं जमलेलो आहे. गाड्या सर्व आलेल्या आहेत आपल्या. आता जेवणासाठी काय सोय केली आज जाऊन बघूया. आदू डॉन रडायला लागलेला आहे इथं आणि खूप गरम झालं इकडं. आणि आपल्याला जायचं आहे खालच्या ठिकाणी. इकडं जायचं आहे. तर एवढ्यात आपण आता मामाच्या गावाला पोहोचलेलो आहे गडांब्या ठिकाणी. तर मी आज मुक्काम थांबणार आहे. बाकी आईन ते निघणार आहे गावाला. वा 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 वा. एक मध्येच हवा अजयची टीम बनवायची ना. 0-0-0 एकच बस.
तर आपल्याला जांभळं खायचं आहे. आपले सोनू भाऊ बागुल चढलेले आहेत आता जांभळाच्या झाडावरती बघा. आणि इकडून अशोक भाऊ आणि किरण सर आलेले आहेत इकडं. आणि इथं आवाज येतोय तो पोकल्यांचा आहे. विहीर खोद राहिले तिकडं बघा इकडच्या साईडला बघा. आता पाणी बॉटल वगैरे काय सगळं आणलेलं आहे. चलो तर अभि सोनू चढलेला आहे वरती. बघूया आता किती जांभळं पाडून देतो आपल्याला. हां जास्त आलं नको रे. अरे बघा एवढे जांभळं खाली पाडून दिलेले आहेत आणि आपल्याला घ्यायचे आहेत ते बघा इकडच्या साईडला. देखो देखो. आणि बघूया आता उचलूया जांभळं कसे लागतात ते. तर सोनू भाऊ आता पावडर राहिला बघा. तिकडे वरती जायचं का अजून? हा तुम्हाला मी वेगळ्या अँगलने दाखवतो थोडा. पांढरे भाऊ तर जांभळं पाडून झालेले आहेत म्हणजे अजून पाडायचे आपल्याला बघा. एवढे खाली आलेले आहेत पाडून सोनू भाऊंनी. अशोक भाऊ पण मस्त खाऊ राहिले. एकदम भारी टेस्ट आहे जांभळाची. आणि वर चढून राहिला बाबा. आवा सवंटे अजून तोडायचे आपल्याला भरपूर. बघूया तर अजून किती येतं बघा. याच्यातच तर आपली पिशवी भरून गेली. तर आपण आता मामाच्या मळ्यामध्ये आलेलो आहे. हे बघा आपलं सर्वात आधीची म्हणजे झोपडी. पहिल्यापासून आम्ही पहिले तिथंच क्रिकेट वगैरे काय काय खेळायचो इकडच्या साईडला. आता झाले जांभळे पाडून आले पुढं. किरण सोनू असे चाललेले आहेत आणि हे अशोक भाऊ बघा इकडे. तर जाऊया आपण पण आता बघूया आंबे कुठे आहेत किती आहेत काय. जाऊ दे भाऊ. तर आता आंबे पाडायचं काम चालू आहे. किरण भाऊ आपल्या वरती चढलेले आहेत बघा. खूप साखा काय होते इथं इकडच्या साईडला. अरे इथं तर खाऊन पण झालं साखा. बघूया आता किती. थोडं अजून पुढच्या साईडला आलो इथं आणि भेटलेत आंबे. हे आंब्याचं नाव असं आहे का लंगडा आंबा आहे पण का सांगतात काय मला माहीत नाही. बघूया. नाही झालं का तुझं? हां तर बघा इकडच्या साईडला सोनू भाऊ बागुल खूप आंबे तोडायचे प्रयत्न केलेत पण अयशस्वी झालेत. बघूया अजून. तर आता आमचे आंबे वगैरे तोडून गाय सर्व झालेले आहेत. बाकी मेंबर पुढे चाललेत. बाकी हाय पुढे. चलो तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आज तर खूपच मजा आली. खूप भारी वाटलं. अरे वाचना आता किती काढत नाही तर चलो आज फायनल आहे. बघूया कोण जिंकतं.